ए रुद्र, आपण कुठे निघालो? कुठे निघालो? अक्कलकोटला कोण आहे रे? स्वामी आहे? स्वामी आहे? कुणाचे स्वामी? तुझे स्वामी? अक्कलकोटला कोण राहतं? स्वामी राहतात? स्वामीला कसे पाय पडणार? दाखव. कशा हात जोडणार? मुजेला कशा करणार? कशा? नमस्कार, मी पौर्णिमा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आज कुठली रेसिपी दाखवणार? आम्ही खूप खुश आहोत कारण की आम्ही निघालो अक्कलकोटला. तुम्ही याच्या आधी इंट्रोला व्हिडिओ ऐकलाच असेल रुद्रचा. आम्ही निघालो आमच्या स्वामींना भेटायला. खूप दिवसापासून इच्छा होती जाण्याची. मग आज ती पूर्ण झालेली आहे आणि आम्ही खूप एक्सायटेड जाण्यासाठी. आम्हाला असं आनंद, असं गगनात मावण्याचं झालं आमचा आनंद. आम्ही निघालोत आता कोल्हापुरातनं छानपैकी. पेट्रोल पंपावर एक भेलचं दुकान होतं. मी त्याचं शूट मोस्टली घेतलं नाही, कुठलं आहे ते, पण छान भेल होती, आम्ही खाल्ली आणि पुढे निघालो आमच्या प्रवासाला. खूप ओढ लागले स्वामीच्या दर्शनांची. मनाला एक समाधान, चित्त थाऱ्यावर आणण्यासाठी किंवा एक पॉझिटिव्ह वाईब पूर्ण घेण्यासाठी हवी वाटणारी आणि ओढ म्हणणार, काही म्हणा, म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही मी किती खुश आहे. मग आम्ही पुढे सोलापूरला सुगरणीकडे हॉटेलमध्ये, मोस्टली आम्ही तिकडे जाताना त्या रूटला, माझ्या गावी जातानाही तोच रूट लागतो, आईकडे जाताना माहेरी. आणि तो आपण अक्कलकोटला जाताना पण तोच रूटला असतो सोलापूरचा. तिथल्या सुगरण हॉटेल आम्ही नेहमीच जातो. नक्की ट्राय करा, खूप छान आहे, हेल्दी जेवण आहे आणि खूप म्हणजे मस्त जेवण आहे, आम्हाला तर आवडतं. चला, मी इथलं तुम्हाला इंटरेल दाखवते. खूप भारी इंटरेल आहे म्हटलं, बघू शकता. इथला मी थोडंसं शूट घेतलं. खूप छान वाटतं. एकतर म्हणजे आज सगळं छानच वाटू लागलं, कारण की आज सगळ्या छानच गोष्टी होत आहेत म्हणून सगळं मे बी छान वाटत असेल. कारण की आज सगळ्यात म्हणजे आम्ही स्वामींकडे जाणार होतो, स्वामींना भेटायला. खूप म्हणजे सांगू शकत नाही, खूप आम्ही खुश आहोत. काय माहिती का, एखाद्याला ओढ असते ना माहेर जाण्याची, म्हणजे आपल्या माणसात जाण्याची, एका सासूरवासींना किंवा एखाद्या मुलीला असतं म्हणतात ना, त्या पद्धतीचं हे फिलिंग होतं. खूप छान होतं. मला असं कधीही कोणी म्हटलं ना अक्कलकोटला जाऊया, मी कधीही रेडी असते, एनी टाईम. मी कुणालाच नाही म्हणू शकत नाही, का माहिती का, पण असं आतनं होतं की हां आज जायचं. अचानक ठरलं आमचं. कोको स्कूलवरून आल्यानंतर, ह्यांनी ऑफिसवरून आल्यानंतर आणि मी स्कूलवरनं आल्यानंतर की ठरलं की आपण अक्कलकोटला जाऊया. थोडं मेडिटेशन, म्हणजे एक मनाला शांतता मिळेल, एक एकाग्रत मन होईल. जे मन चलबिचल होतं आहे, काही गोष्टी घडत आहेत, काही गोष्टी घडणार आहेत किंवा घडत असतील, म्हणजे असं काही नाही, पण असं पुढं आपण कसं राहावं, कसं थोडं वाटलं ना, असं वाटतं की नाही कधी की आपण काहीतरी आपल्या मनात काय होत असेल की घालमेल असेल की कोणातरी सांगावं, कोणाकडे शेअर करावं, काहीतरी अनुभव शेअर करावा, काहीतरी आता मार्ग कसा हवा, असा टाईप म्हणे म्हणाल तरी चालेल. तसंच एक आमच्या सगळ्यांचा गुरु म्हणजे माझे स्वामी समर्थ, म्हणजे आम्ही गुरु नाही म्हणता येत, माझं दैवत आहे ते. चला, तर आम्ही असा प्रवास छान केला. पुढे छान जेवलो आणि असं पुढे निघालो. साधारण आम्ही 1च्या दरम्यान पोचलो असणार अक्कलकोटला. एक मोठी गोष्ट होती की अक्कलकोटमध्ये सगळे भक्तनिवास, सगळे हॉटेल्स खूप पॅक होते, कुठेच जागा नव्हती. पण आमच्या नशिबाने, स्वामींची इच्छा असेल मे बी, आम्हाला एक छान गेस्ट हाऊस मिळालं. त्यात आम्ही राहिलो. छान झोप झाली. सकाळ उठून बघा पोरं आमची चिल्लीपे उठली. आम्ही तसंच आवरून झटपट आम्ही परत स्वामींच्या देवळाकडे, मठामध्ये जायला निघालो. बाजूचं वातावरण असं पॉझिटिव्ह होते की जणू आम्हाला ते बोलवते की या तुम्ही. खूप असं म्हणजे आमच्या स्वागतासाठी सगळं वातावरण, ॲटमॉस्फिअर झाला होता. मग आम्ही तसं गेलो. छान तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर वातावरण होतं. छान थंड वारा, त्यात असं कवळं ऊन. आम्ही मग स्वामींच्या मठात जायला निघालो. जाताना असं मनात एकच घालमी होती, कधी भेट होणार, कधी पाहणार, कधी मन चित्त भरून, डोळे भरून पाहणार, म्हणजे कळतच नव्हतं. तोपर्यंत आम्ही पोहोचलो. जशी वाट संपत जात होती तसं आतुरता खूप वाढली होती. म्हणजे सगळ्यांनाच बघण्याच्या स्वामींना असं एक
मन असं झालं होतं की कधी जाऊन एक कवटाळून मिठी मारावी स्वामींना, सगळं सांगावं काय घालमेल आहे, काय चाललं आहे. म्हणजे तुम्ही दिलेल्या खूप सगळ्या गोष्टी छान आहेत, असंच समाधानी राहावं, असंच म्हणजे यश यावं, ताकद मिळावी, सगळं सहन, वाईट सुख चांगला बऱ्या गोष्टी सगळ्या सहन करायची ताकद मिळेल. तुम्ही पाहू शकता आम्ही मठाकडे गाडी आमची वळाली, पाहूनच एवढं भक्तिमय वातावरण होतं आणि प्रचंड गर्दी होती. कारण की आता हा दत्त जयंतीचा उत्सव चालू आहे, त्यामुळे सगळे पूर्ण आपला स्वामीमय भक्तिमय परिवार खूप आलेला होता. पाहून अजून छान वाटलं की पहा की खरंच ती शक्ती आहे, ब्रह्मांड नायक आहे तो आपल्यासाठी. जगाच्या कोपऱ्यातून लोक येतात, म्हणजे खरंच ना ती एक एनर्जीच आहे. बघू शकता खूप गर्दी होती, पण छान कितीही गर्दी असेल तर दर्शनाला सगळेजण लाईनीत होते आणि खूप सुंदर दर्शन झालं आमचं. वातावरणात म्हणजे आजूबाजूचं ते परिसर पाहूनच असं वाटू लागलं की अरे बस आता सगळं झालं. म्हणजे ह्यासारखी बेस्ट सुपरहिट टूर कुठलीच नसेल मे बी. म्हणजे कधीही न कंटाळा येणारा, न मन समाधान होणारं प्लेस आहे. कधी गेल्या नव्याने त्यात उत्साह निर्माण होतो. स्वामींच्या मूर्तीला तिथे स्वामींचं एक मूर्ती आहे, आयडॉल आहे छान. ते पाहून असं वाटतं की हां, म्हणजे रोज आपण इंस्टावर रीलवर पाहतोच, पण प्रत्यक्षात बघण्याचा आनंद, तो फील करण्याचा खूप वेगळा आहे. याच्या आधी आम्ही बऱ्याच वेळा गेलो, पण एवढ्याच जोमाने, एवढ्याच उत्साहाने, एवढ्याच आतुरतेने आम्ही इकडे जाण्याची वाट पाहत असतो. कधी योग येईल, कधी स्वामी बोलवतील आणि कधी मी जाऊ. आणि मी हे करते की माझ्यासोबत माझ्या कोकीचे पप्पा हे सगळे त्या श्रद्धेत असल्यामुळे मला एवढ्या गोष्टी अवघड जात नाही. जेव्हा मी मनातनं म्हणेन आज मला स्वामीला भेटावंसं वाटतं, तेव्हा मला स्वामींचं दर्शन घडतं. हेच माझं खूप मोठं नशीब समजते मी स्वतःचं. बघू शकता खूप गर्दी आहे, माणसं एकमेकाला अशी धक्काबुक्की करून जात आहेत, पुढे सरकत आहेत. पण खरंच तुम्हालाही अशी ओढ असेल स्वामींना भेटायची, असणारच. कारण की ती ओढ म्हणजे ती जागाच तशी आहे की आपल्याला असं वाटतं की आपण कधी जावं. पण हे खरं आहे, स्वामींचं दर्शन हे फक्त स्वामींच्या मनात असणाऱ्या जी स्वामींची भक्ती एकदम प्युअर मनाने करतं त्याला नक्की स्वामी दर्शन देतात. बघा आपण स्वामींना काही लागत नाही, आपलं श्रद्धा, आपली ऑनेस्टी, आपलं एक मनातनं केलेली भक्ती हीच फक्त त्यांना प्रिय असते. तुम्ही जर हे केलात ना, नक्की तुम्हाला सुद्धा स्वामी म्हणणार. स्वामी म्हणजे तुम्हाला असं म्हणायची तुमच्या मनात येईल आणि स्वामी तुमची इच्छा पूर्ण करतील. हा माझा पर्सनल अनुभव आहे. खरंच आम्ही आता लाईनीत जातो आहे, छानपैकी टिक्के वगैरे लावून घेतलेत रुद्राने, सगळ्या मुलांनी लावून घेतले. सगळीकडे हे म्हणजे देवाचं स्वामींसाठी फूल हार वगैरे आहे. पाहू शकता मठाच्या बाहेर एक 4 पदरी अशी लाईन होती, खूप मोठी लाईन होती. कारण की आता दत्त जयंतीचा सप्ताह सुरू होते. ह्या दिवसात खूप जण दर्शन घ्यायला येतात आणि मे बी शनिवार रविवार असल्यामुळे ही गर्दी असेल. पण प्रत्येक वेळेस माझ्या मते मठात जाण्यासाठी गर्दी असते स्वामींच्या. ह्या बघू शकता सगळे छान एका लाईनीत दर्शन घेत आहेत. म्हणजे असं वाटत होतं जाताना की काय असं जाताना एवढं होतं, स्वामींना हे सांगायचं, स्वामींना ते सांगायचे, स्वामींना हे विचारायचं, हा कसं करू काय, खूप प्रश्नांचे घालमेल होती. पण जेव्हा तुम्ही जाता मठात, ॲक्च्युअल तुम्ही जेव्हा मठात जाता ना, तेव्हा जे तुम्ही ठरवता असं तसं काय, ते काहीच डोक्यात राहत नाही. फक्त मन भरून बघणं. स्वामींना कधी बघता डोळ्यातनं अश्रू येतात तेही कळत नाही. म्हणजे बघा ना किती हे आपसूक सगळ्या गोष्टी घडतात, म्हणजे आपण न ठरवणाऱ्या गोष्टी असतात. चला आता स्वामींच्या मठात जाण्याची वेळ आला तो क्षण. बघू शकता आत गेल्यानंतरच ते वातावरण बघून म्हणजे असं हे झालं की हां चला आज मी आले. म्हणजे माझं एक म्हणजे बकेट लिस्ट म्हणला तरी चालेल, न संपणारी ही बकेट लिस्टमधली एक लिस्ट असेल माझी. मे बी माझी हे असेल की माझी इच्छा असेल ती कधीच संपणार नाही. ऑल लाईफ माझी संपणार नाही. की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत ही माझी विशेष असणार आहे की हां मला मठात जायचं आहे. किती वेळा असू दे, काही असू दे, जायचं. बघू शकता किती लोक, म्हणजे खूप सारे लोक मनात
आशा निराशा सुख दुःख घेऊन इथे या माऊलीकडे येतात. सगळ्याचं निरसन करून स्वामी इथनं सगळ्यांना पाठवतात. जेवढी गर्दी आमचे दर्शन खूप सुंदर झालं. आपसूक डोळे पाणावलेत, पण खरंच खूप भारी वाटलं. आता चला त्याच्यात दुपटीने आहे लाईन आमच्या मठातल्या जेवणाची, स्वामींच्या मठातल्या जेवणाची. खूप सुंदर जेवण आहे, खूप मोठी लाईन होते. म्हणजे त्या दुपटीच्या वेगाने आणि त्याच वेळाने जेवणासाठी पण लाईन आहे. सगळे भाविक खूप स्वादाने जेवण घेतात, कारण की ते जेवणात तो मजा आहे, तो स्वाद आहे, तो कुठल्याच पंचपक्वानात नाही. पाहू शकता. चला छान आम्ही पण जेवण घेतलं. इथेच भेटू. चला तर मी इथेच थांबते, पुन्हा भेटूया. प्रसाद घेतला आणि त्यात आम्ही निघालो. यात आनंदाची गोष्ट म्हणजे काय, कोकोचे पप्पा म्हणाले गागनापूरला जाऊया. अरे वा, म्हणजे आज काय सगळं छान छानच होतं की नाही जणू. म्हणजे सगळं म्हणजे आपल्या साक्षात ब्रह्मण नायकाचा हात आपल्या पाठीशी असल्याचं वाटते. ह्यांनी म्हणावं आणि आम्ही काही नाही म्हणावं. आणि आम्ही म्हटलं चालेल, खूप छान होईल. आमच्या मनाधाई नसताना आम्ही गांगनापूरच्या दत्तांना आम्ही भेटणार. हे खूप चमत्कार होता आमच्यासाठी. म्हणजे माझ्यासाठी तो खूप चमत्कार होता की कधी मनातही आणलं नव्हतं, कधी पाहायला मिळेल हे प्लेस. मी आयुष्यात लाईफमध्ये फर्स्ट टाईम गांगनापूरला आलो आहे आम्ही. असं वाटत होतं की खरंच बस आज सगळं मिळालं मला, काही नको. आज साक्षात दत्तांचं दर्शन होते. साक्षात तिथे तुम्हाला काय सांगू, मी खूप त्याबद्दल ऐकलेलं आहे. मी कधी मला जाण्याचा योग नाही मिळाला, पण आज मला ते सौभाग्य मिळालं, माझ्या सहपरिवाराला मिळालं. त्यामुळे मी खूप खुश आहे. खरंच म्हणजे असं मला गहरून आलं होतं, डोळ्यात पाणी आलं होतं की मी कधीच डोक्यातही आणलं नव्हतं की मी गांगनापूरला जाईल आणि दत्तांचं दर्शन गुरुदेव दत्तांचं दर्शन घेईन. तिथे माहीत तुम्हाला मी ऐकून होते, खूप जागृत स्थान आहे तिथे. त्यातली व्याधी निरसन होते, बाधा निरसन होतात, प्रत्यक्ष दत्तांचं दर्शन होतं, श्री गुरूंचे अनुष्ठान होते. तिथली ही भूमीच खूप लीलादायक आहे. आणि तिथली त्या पादुका, निर्गुण पादुका, म्हणजे त्यात जी म्हणजे मी सांगू शकत नाही. मी जे ऐकलं वाचलं ते आज साक्षात मी अनुभवते. खरंच म्हणजे मी स्वतःला खूप आज नशीबवान समजते की माझा आज दिवस म्हणजे माझा हा दिवस माझ्यासाठी माझ्या आयुष्याचं म्हणजे आयुष्यात पुढे चालण्यासाठी मोठी शिदोरी असणार आहे. मी पहिल्यांदा गांगनापूरच्या ह्या पवित्र भूमीत म्हणजे पवित्र जागेत मी जाते. म्हणजे तुम्ही पाहू शकता की माझ्यासोबत असं वाटते की आज मी खरंच मला आज कोणाची भीती नाही, कारण माझ्यासोबत आज सगळं आहे. खरंच ना, किती आपण म्हणतो ना, आपण खरं सांगतो, आपण खरं मनाने जप केला, नामस्मरण केलं, त्यातच आपलं सगळं येतं. हो खरंच. म्हणजे तुम्ही करत असाल, मला माहिती नाही, पण तुम्ही करत असाल. खरंच ज्या मनाने आपण श्रद्धेने कुठली एखादी पूजा करू, एखादं दैवत आपण मानू, त्या गोष्टी बघू शकता. आज साक्षात मी माझं देह मी त्यांच्या पादुकाशी नतमस्तक होऊन प्रणाम करून असं पावन झाले. खरंच आजचा दिवस माझ्यासाठी खूप खूप असा सोन्याच्या अक्षराने लिहावा असा जणू होता. बघू शकता खूप भाविक होती. छान वाटलं दर्शन घेताना. यातलं एक मला असं वाटतं की खरंच तुम्ही सगळे इथे जाऊन एकदा भेटा, स्वामींचं दर्शन घ्या, दत्तांचं दर्शन घ्या, खूप छान वाटेल. चला तर इथेच थांबते. बाय बाय.